श्री स्वामी विश्वसंदेश, एक सांस्कृतिक चळवळ. या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप सद्गुरू लाटकर काकांच्या अमृत दिव्यवाणीद्वारा प्रकट झालेले प्रबोधन सादर होत आहे. विषय: परिपूर्ण आनंद प्राप्तीसाठी कर्म, ज्ञान, भक्ती साधना. पुष्प 6. सादरकर्ता प्रवीण जोशी. परिपूर्ण आनंद प्राप्तीसाठी कर्म, ज्ञान, भक्ती साधना. भाग 6. यापूर्वी आपण कर्मसाधनेच्या विषयी विवरण पाहिले. आता कर्मसाधनेचा व ज्ञानसाधनेचा परस्पर संबंध कसा असतो याबाबत पाहू. कर्मसाधना ही ज्ञानाच्या अधिष्ठानावरच असते. म्हणूनच ज्ञानाचा व कर्माचा परस्पर समन्वय होणं महत्त्वाचं असतं. ज्ञान व कर्म या एकाच तत्वाच्या दोन बाजू आहेत. ज्ञानाच्या अधिष्ठानावर शास्त्रोक्त कर्म घडते. कर्मसाधनेमुळे अंतरंगात होणारा प्रवेश हा अंततः ज्ञानाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. आम्ही परत त्याच स्थानावरून जेव्हा जगताकडे प्रवास करतो तेव्हा होणाऱ्या प्रत्येक क्रियाप्रक्रिया या ज्ञानाच्या स्पर्शाने झालेल्या असतात. तेथे ज्ञानाच्या अधिष्ठानाचे भान असते. हे ज्ञान काय आहे हे आपण समजून घेऊ. तत्वतः ज्ञान म्हणजे परब्रह्म परमेश्वराच्या स्वरूपात असणारे सत्तत्व आहे. या सत्तत्वातूनच सत्वगुण तयार झाला व ज्ञानाचे क्रियात्मक प्रकटीकरण झाले. तेव्हा ज्ञान हे स्वरूप लक्षण आहे. किंबहुना असे म्हणता येईल की ज्ञान हेच स्वरूप. प्रकटीकरणात जाणीव व अप्रकटीकरणात केवळ अस्तित्व. अस्तित्वाची जाणीव होते व शेवटी जाणीवेचेच केवळ अस्तित्व राहते. जाणीव व अस्तित्व या दोहोंचा संबंध असल्याशिवाय कोणती क्रियाच घडत नाही. जाणीवेच्या रूपातच जीवभावाची प्रतीती आहे. अस्तित्व रूपातच जीवाच्या चैतन्याची जाणीव असते आणि हे अस्तित्व मूलतः सत्तत्वावर अवलंबून असते. म्हणून ज्ञानाचे स्वरूप लक्षण समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही कर्मसाधना त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर होते तेव्हा ती निश्चित फलस्वरूप मोक्षदायिनी अशा प्रकारची होते. कर्मसाधनेतला सर्वात प्रमुख भाग म्हणजे अनासक्ती. ही अनासक्ती म्हणजेच ज्ञान आहे. कर्मसाधनेच्या क्रियाप्रक्रियेत जेव्हा जीव गुंततो त्यावेळेस त्याच्या उत्थान अवस्थेमध्ये जेव्हा अनासक्ती प्रस्थापित होते व केवळ सहजतेने क्रियायोग प्रस्थापित होतो तेव्हाच तेथे ज्ञानाचे अधिष्ठान झाले आहे हे सिद्ध होते. एवढेच ज्ञान व क्रिया या परस्परांशी अत्यंत संबंधित असून दोन्हींची साधना परस्परांस पूरक अशी आहे. कर्मसाधनेमध्ये जेव्हा अनासक्ती प्रस्थापित होते तेव्हा पुढील मार्ग हा विवेकाचा होतो. जगाला साक्षीत्वाने पाहत असताना त्या संबंधीची अनासक्ती ही जीवनात विवेक निर्माण करते. हा विवेक जेव्हा स्वतःचे स्थान अत्यंत दृढपणे प्रस्थापित करतो त्याच वेळेस त्यातून वैराग्याचा उद्भव होतो व विवेक, वैराग्य या दोन्ही गोष्टी जेव्हा प्रस्थापित होतात तेव्हा ज्ञान व क्रिया या दोन्ही साधनांचा समन्वय साधला जातो. नित्य नैमित्तिक साधनेमध्ये कर्मसाधना ही प्रामुख्याने प्रगट होत असली तरी कर्मसाधनेमध्ये ज्ञानसाधना हे त्याचे अधिष्ठान आहे. प्रत्येक होणाऱ्या क्रियेमध्ये अनासक्ती म्हणजेच वैराग्य व वैराग्य म्हणजेच विवेक अशा दोन्हीही सत्वगुण तत्वांचा अनुभव येऊन
जीव हा सन्मार्गाला जात असतो. आता ही ज्ञानसाधना क्रियात्मक कशी करायची हा विचार करावा लागतो. ज्ञानसाधनेमध्ये व्यासंग, सत्संग, सद्गुरूंकडून मिळणारे प्रबोधन व नित्य नैमित्तिक उपासना यांचा संगम म्हणजेच ज्ञान उपासना किंवा ज्ञानसाधना होय. व्यासंगामध्ये श्रुती, स्मृतिग्रंथ, भागवत व पुराण या वाङ्मयांचा तत्वबोध हा सत्संगातून व गुरुमुखातून प्राप्त होतो. त्यावर निधिध्यास करून चिंतनामध्ये हे ज्ञान अंतरंगामध्ये प्रस्थापित करणे हीच ज्ञानसाधना होय. अशा प्रस्थापित ज्ञानसाधनेमधून होणारी शास्त्रोक्त क्रिया ही कर्मसाधना होय. अशा प्रकारे ज्ञानसाधना व कर्मसाधना या दोन्हीचा समन्वय ज्ञानकर्मसाधना अशा प्रकारे प्रस्थापित झाली असता जीवाचा मोक्षाप्रत मार्ग मोकळा होतो. तृप्तीकडे व आनंदाकडे मार्ग मोकळा होतो. इथेच विवेक व वैराग्याची प्रस्थापना होते. यावेळी प्रचंड वेगाने क्रिया प्रक्रिया होत असतानाही कुठल्याही प्रकारची उपभोगाची इच्छाही राहिलेली नाही व वासनाशून्य निरहंकारी अवस्थेमध्ये क्रिया ही अत्यंत वेगाने होत असते. अशा या क्रिया प्रक्रियावर ज्ञानाचे अधिष्ठान असते व या सुरेख संगमातून जीव आनंदमय अशा मार्गाकडे पुढे जात असतो, मार्गक्रमण करत असतो. तेव्हा या आनंदाचा प्रवास चालू असताना जीव अशा एका ठिकाणी पोहोचतो जेथे त्याला जगताचे एक नवेच दर्शन होते. जगतामध्ये परब्रह्म परमेश्वर सर्वच ठिकाणी व्यापून आहे याचे दर्शन जेव्हा जीवाला होते तेव्हा तीच खूण जीवास पटते की ज्ञानसाधना व कर्मसाधना या दोन्ही परस्परांचे समन्वयित होऊन अत्यंत प्रभावीपणे प्रतीतीस येत आहेत. सातत्याने होणारी प्रतीती ही भक्ती साधनेमध्ये व्यक्त होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.